मॅचला करूया सुरुवात. वेलकम टू द ईडन गार्डन ऑफ पाटण तालुका. 40+ इर्ती मैदान, गोठवली गाव आणि सगळ्या खेळाडूंच्या आवडीचं मैदान. आणि या मैदानामध्ये आपण आलोय एक नवीन सौगात, एक नवीन उम्मीद, एक नवी आशा घेऊन. श्री मंगलमूर्ती चषक 2025. दोन्ही पंच आमचे राकेश सर आणि बिली बाउंडिंग भगत सर. या संपूर्ण मॅच चित्र आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि खास करून महत्वाची गोष्ट म्हणजे गोटील संघाने नाणेफेक घेतले. भरत पवार यांना पाहतोय नवीन चेंडूने सुरुवात करत असताना या संपूर्ण स्पर्धेसाठी. संपूर्ण स्पर्धेचे जे चित्रकार आहेत त्यांनी दिलेली मोठं योगदान त्या फ्लेक्स वरती दिसते. आणि त्याच्या बाजूला मिस USP, एक उभरतं व्यक्तिमत्व, आमचा मित्र आणि एक क्रिकेट प्रेमी आज आपल्या सोबत नाहीये. त्यांना श्रद्धांजली देणारा बॅनर. पहिला बॉल येतोय या मॅचचा. गोलंदाजी ट्रॅक वरती भरत पवार. पॉवर. पहिलाच बॉल. हो, स्मॅश करण्याचा प्रयत्न, आतली एज लागते, चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. पंचांचा एक बाईच्या स्वरूपात एक धाव फलक खुलं होत आहे. धामणी एक्सप्रेस या संघाचं आज एक्सप्रेस सारखी बॅटिंग करावी लागेल. ओ, स्मॅश करण्याचा, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. दुसरा बॉल येतोय डॉट अगेन्स्ट दी प्रकाश टाकावा लागेल आज या चेंडूवरती. आपली लेख जिजाचं नाव आपल्या जर्सीवरती ठेवून वडील मैदानात भरत पवार उतरलेत. त्यांची लकी कन्या आहे ती आणि आज लक चालते. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा स्मॅश केला डाऊन द ग्राउंड. खूप लांबचा प्रवास. रोहित त्याच्या पुढ्यात पडतोय. कॅच इट ची संधी निर्माण केली होती परंतु वॅक अँड रिझन, नो मॅन्स लँड मध्ये 2 धावा धावून कंप्लीट. प्रकाशच्या बॅट मधून आलेत ह्या धावा. धावफलक पोहोचेल 3 या आकड्यावरती. हा फटका बसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळेस कॅच एकदा कीपरने कॉल दिला, एकदा भरत यांनी कॉल दिला. कॉलिंगचा अभाव आणि हा पडला मिस कॉल. त्याचबरोबर माननीय आदरणीय दीपक रेटरेकर आणि सतीशजी रेटरेकर साहेब, आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपला इथे सहर्ष स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आयोजित कमिटीच्या माध्यमातून आपला करणार येणार आहे. प्लीज वेलकम. आदरणीय दीपकजी रेटरेकर साहेब यांनी फॅन दिलाय स्टायलिश प्लेअर साठी. जातोय स्क्वेअर लेगला. चेंडू अडवला जातोय तोपर्यंत धाव कंप्लीट होईल. धाव फलक पोहोचते 5 या आकड्यावरती. धामणी एक्सप्रेस या संघाचं भरत पवार गोलंदाजीवरती चांगली कमान आहे त्यांची, खास करून पॉवर प्लेचा षटक हाताळते. आणि श्रेयश पवार एक चिमुरडा पॉइंटला क्षेत्ररक्षण करतोय. चांगला कट केला. ड्राव अतिशय सुंदर. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू जातोय मैदानाला अगदी चिरत सीमारेषा बाहेर. चौकार. धावफलक पोहोचला आहे या पहिल्या यशस्वी षटकानंतर. 9. चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून. कोणती विकेट गमावली नाहीये. धावा उभ्या केल्या आहेत. 9 चांगल्या षटकाची समाप्ती भरत पवार यांच्या. मी विनंती करतो दीपक दादा रेटरेकर आणि विक्रम दादा रेटरेकर, आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय दादा, विनंती असेल. मिस USP, तू मैदानावर उतरायचा तेव्हा आमच्यासाठी स्वप्न खेळायचा, क्रिकेट प्रेमींच्या मनावरती राज्य करायचा. आज खेळ सुरू आहे, क्रिकेट चालू आहे, टीम मोठ्या उंचीवरती पोहोचले, पण तुझ्या विना आम्ही सगळे अधुरे आहोत. सगळी स्वप्न अपूर्ण वाटतात. तो फक्त एक क्रिकेटर नव्हताच रे,
तू आमचा विश्वास होतास. मिस यू SP. कायम मनात आणि कायम मैदानात आमच्या सोबत राहशील. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु दिशा नाहीये. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. आमचे बिली बाउंडिंग भगत सर दर्शवत आहेत व्हाईट बॉल. धावफलक पुढे पोहोचेल 10 या आकड्यावरती. शॉर्ट ऑन पूलचा फटका. ओहो, तडाखेबाज, परंतु घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल. फटका सुरेख होता. धाव मात्र 1 देऊन जाईल. पोहोचेल धावफलक 11 या आकड्यावरती. माननीय आदरणीय अजयजी कदम साहेब, माननीय आदरणीय अजयजी कदम साहेब, आपण देखील अतिथी कक्षामध्ये यायचंय. ओ, अगदी खोदून काढला हेलिकॉप्टर आणि लँड होईल 6 धावांसाठी. निवासचा सहवास म्हणजे विजयाचा सुगंध. हेलिकॉप्टर उडवला आणि ते लँड झाले 6 धावांसाठी. जसं हेलिकॉप्टर उडवलं आणि हेलिकॉप्टरची देखील एंट्री झाले. नक्कीच निवासला पाहण्यासाठी आले की भाई हा हेलिकॉप्टर कोणी उडवला होता या अगोदर. धावफलक जे धामणी एक्सप्रेसचं थांबलं होतं ते थेट पोहोचले 17. मान्य अजयजी कदम यांचा यथोचित सत्कार सँडी दादा यांच्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावरती होतोय. हो, तिथे पाहत ते चुकी होते की काय. पंचांचं बोट आकाशाकडे. ही धाव बनत होती का नव्हती. कॉलिंगचा अभाव आणि एक चांगली फ्लाइंग स्टार्ट झाली होती आणि तिथे विघ्न आलंय. बाद होतोय प्रकाश यांनी आज चांगला प्रकाश टाकला नाहीये खेळीवरती आणि सुरुवात चांगली झाली होती. एक फ्लाइंग स्टार्ट दिली होती धामणी संघाला, परंतु परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात प्रकाश बाद. हुक केलाय. चेंडू जाईल फायनली एक रिझन मध्ये जिथे घोषांकित स्वरूपामध्ये धाव येते. धावफलक पोचेल 18. प्रकाश असा एक गडी बाद, ज्याच्या बॅट माफ करा 19 धावा. हा देखील सुरेख फटका. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पडल्यानंतर लँड लेंथ पाहिली आणि त्याला उडवला. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा. धावफलक पोहोचले 20. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. अलॉंग द ग्रास चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. पंचांचा नो बॉलचा इशारा. फेकीसाठी पॅनल्टी दिली जाते. 1 धावून काढले, 5 पॅनल्टीच्या आणि 1 नोची. अशा 7 धावांनी पॅनलाइज केलं जातंय गोटील संघाला. आणि हा फ्री हिटचा बॉल देखील असेल. चला नवीन गोलंदाज प्लीज. धावफलक पोहोचले आहे. आमचे पवार सर आमच्यापर्यंत दर्शवत आहेत 27-27. पहा, एक चुकी तुम्हाला किती महाग ठरते.
चुका शोधा, चुकावरती तुम्ही चुका त्या खोडू नका, त्या चुका सुधारण्याचं काम करा. श्रेयश, लिटल सिंगम, कोटील गावचा लिटल सिंगम आलेला आहे. श्रेयश पहा, हो चांगला बॉल, यावेळेस कॅच हिट साठी जाणं गरजेचं होतं, परंतु चांगला अडवला रोहित च्या हातामध्ये चेंडू, आणि त्यातच संघाचं हित आहे. रोहितला चांगलं खेळावं लागेल. आणि आज कोल्हापूरहून आलेत, गावावरून येतात 350 किलोमीटर प्रवास करून, पण यावेळेस रोहित यांनी 400 किलोमीटरचा प्रवास केलाय. धाव फलक पोचलाय 28 आकड्यावरती, 28. आपण पाहतोय हा दैदिप्यमान सोहळा, अभूतपूर्व सोहळ्याचं काल उद्घाटन झालं. उपस्थित मान्यवर अगदी मराठवाडी गावातील संपूर्ण खेळाडू, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, संपूर्ण ग्रामस्थ या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शुभ हस्ते आपण काल या दैदिप्यमान सोहळ्याचं आपण उद्घाटन केलं. तिथून ज्या कालच्या सीझनमध्ये आपण ज्योतिर्लिंग इलेव्हन कोटील हा संघ पहिला पारितोषिकमध्ये जाणारा संघ भेटला, आणि दुसऱ्या गटामधून मत्रेवाडी हा संघ आपल्याला दुसरा संघ पारितोषिकमध्ये जाणारा भेटला. आज कोण असेल या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये? पहा, फ्लिक करण्याचा प्रयत्न, विस्ट तोडाचा पंबल, क्षेत्ररक्षक चुकी करतोय, त्याबरोबर दुसरा क्षेत्ररक्षक देखील चुकी करतोय. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. धावफलक पोहोचले 30. चांगली सुरुवात, एक विकेट जरूर गेली असेल तरी चांगली सुरुवात. शरद छोटासा रनअप आहे. ओ डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करतो, फटका पसलाय. कॅच हिटची संधी अगदी हातामधून, एक टप्पा कॅच बाउन्स होऊन जमिनीवरती पडतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 31. कोटील गावातून एक संघ ऑलरेडी बक्षीस फेरीमध्ये गेलाय. कॅप्टन सचिन यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ. ओ चांगला फ्लिक केलाय, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय. ओहो, यावेळेस खूप लांब जाईल. अगदी धामणी गावातून उडवलं, मत्रेवाडीचा डोंगर क्रॉस केला आणि डायरेक्ट थेट जाऊन गोटील गावात पडलंय. षटकार येतोय. निवास, मी बोललो होतो, निवासचा सहवास म्हणजे संघासाठी धावसंख्येचा सुगंध, आणि आज त्याची बॅट बोलते. खास करून हेलिकॉप्टर हा त्याचा फेवरेट फटका आहे. ओ चांगला बॉल, बॉडी लाईन अटॅक केले, थोडासा पाठीमागे ठेवला, अखूट टप्प्याचा चेंडू ठेवला. कारण की शरदने सांडलं, ज्या वेळेस पुलर लेनचा बॉल हाताळला गेलाय त्या वेळेस त्याच्यावरती घणघणाटे प्रहार चढवलाय निवासने. धावफलक पोचते 38. धामणी एक्सप्रेस सुरुवातीला सुरुवात थोडी हलकी झाली. फुल टॉस होता, फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू जातोय रोहित यांच्या हातामध्ये, एक धाव येते चेंडू फेकी करेपर्यंत. धावफलक एका धावेने पुढे सरसावतोय 39. चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवला, वाईडिश लाईन, योग्य टप्पा, डॉट बॉलने होते षटकाची सांगता. 3 षटकाखेरीस धावफलक पोहोचला आहे 39. धामणी एक्सप्रेस आता मात्र एक्सिलेटरवरती पाय द्यावा लागेल, कारण की हे असेल भैरवीचं षटक, शेवटचं षटक. तोपर्यंत देऊया आमच्या डीजे मास्टरला संधी. प्लीज वेलकम.
विनोद अनुभवी गोलंदाज आणि त्याच्या समोर असेल साहिल. निवासला या षटकामध्ये किती चेंडू भेटतील निर्णायक असतील. पहिला बॉल येतोय चौथ्या षटकातील गोलंदाजी ट्रॅक वरती विनोद. ओ विनोदचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवून दिलाय. टिपिकल विंटेज फटका साहिलच्या बॅट मधून षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचले 45. भरत पवार यांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली होती, त्यानंतर स्थिर झालेला नाही कोणता गोलंदाज. आणखीन एक शॉर्ट टर्म पुलचा हा फटका म्हणजे अगदी नाजूक नजाकत लय भारी फटका साहिलच्या बॅट मधून. त्याचबरोबर कल्पतरूचे सर्वेसर्वा मारुती आबा यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेत आणि खास करून निवास हा पुण्यावरून आलाय. रात्री ट्रॅव्हलिंग झाले, प्रवास झाले, परंतु खेळामध्ये कोणतेही उणीव नाहीये त्याच्या. पुढचा बॉल येतो बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. ओ यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस छोटी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ हो 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 यावेळेस पुन्हा एकदा थोडीशी मोये मोये मुवमेंट आपण पाहिली. बावन धावा धामणी एक्सप्रेसच्या. वेल स्टार्ट. आणि या स्टार्टरचा जो एक्सिलेटर पाय आहे तो निवासचा आहे. ओ हो यावेळेस वा भाई वा, कमाल बेमिसाल स्ट्रोक निवासच्या बॅट मधून. नजाकत आणि बॅट मधून ताकद. निवासचा फटका म्हणजे 440चा झटका षटकार. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. 65 धावांचा पाठलाग करावा लागेल गोटील संघाला, परंतु आमचे केपी यांचं स्वागत झालंय. सरच स्वागत केपी सर.
65 धावांचं मोठं असं लक्ष गोटील संघापुढे उभं केलंय. धामणी एक्सप्रेस या संघाची गाडी, खास करून निवासची गाडी आज सुसाट होती. साहिलच्या पण बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले, परंतु खासही इम्प्रेस केलंय ते म्हणजे निवास यांनी. चला बॅट्समन पाठवायचा आहे. गोटील संघ मैदान सज्ज आहे, मॅच सज्ज आहे. तुम्ही देखील तयार होऊन मैदानात उतरायचं आहे. गोटील संघाकडून रोहित आणि त्याच्यासोबत शरद मैदानाच्या आतमध्ये दोघं उतरत आहेत. 65 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ही संपूर्ण जिम्मेदारी रोहितवरती असेल, कारण की या वर्षीच्या हंगामाला चांगली सुरुवात राहिले. नाव देखील रोहित आहे, काम देखील रोहित शर्मा सारखं करावं लागेल. संघाला विजय मिळवून द्यायचा असेल. 401 किलोमीटरवरून आलाय, कोल्हापूरवरून आलाय. आज कोल्हापुरी तांबडा पांढरा रशाचा सौगात दाखवणं गरजेचं आहे रोहितला. शरद करतोय मॅचला सुरुवात, त्याच्यासोबत रोहित. चला धामणी एक्सप्रेस दादा, निवास दादा, आता आपण मॅच स्टार्ट करूयात. आपण अतिरिक्त वेळ घेणार नाहीये. फील्ड पोझिशन सेट करायचे आहे. अगदी नकाशासारखं फील्ड पोझिशन उभं केलंय. एक पॉइंट ठेवलाय, एक एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ, मिड ऑनला थोडासा वाईड इश घेतलाय आणि एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग. एक डीप मिड विकेट ठेवलाय आणि एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ सुरुवात होईल. शरदच्या अगेन्स्ट ही रणनीती ठेवलेली आहे गोलंदाज रोनक यांनी, आणि रोनक यांना आता रोशन करावे लागेल त्यांची गोलंदाजी. धावा जमवल्यात. निवास यांनी 150 किलोमीटरचा प्रवास यशस्वी पूर्ण केलाय. उर्वरित प्रवास तुमच्या पावलांनी, तुमच्या पायानी करायचा आहे. मोठासा रनअप गोलंदाज रोनक यांचा. जर्सी नंबर 19 लकी नंबर घेऊन पहिलाच बॉल शप्परून खेळण्याचा प्रयत्न. ओहो, यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. रोहित दादा कोल्हापुरी झटका देणार की नाही हे माहित नाहीये, परंतु गोलंदाज रोनकने कोल्हापुरी झटका दिलाय. पहिला चेंडू यॉर्कर. पुन्हा एकदा शफल झालाय, परंतु चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. पहिली धाव जोडली जाईल धाव फलकावरती. आमचे पंच बिली बाउंडिंग भगत सर दर्शवतायत 1 धाव. थोडासा बॅटला टोला लागतोय आणि चेंडू पुन्हा घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. तिन्ही चेंडू फुलर लेनचे होते, परंतु जवळपास यॉर्कर लेंथला होते. नक्कीच धामणी संघ खूप अनुभवी संघ आणि डगआउट मध्ये एकच मीटिंग मध्ये चर्चा झाली असेल. धावा धावफलकावरती खूप जोडलेत. प्रत्येक फलंदाज येणार, अटॅकिंग खेळणार आणि अटॅकिंग खेळणार. रणनीती देखील अटॅकिंग करायची. यॉर्करचाच वापर आणि तो प्रॉपर करतोय गोलंदाज रोनक. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्रिकेटचा पुस्तकी फटका. चेंडू जातोय मादक सौंदर्य दर्शवत सीमारेषा बाहेर. 4 धावा, चौकार. धावफलक पोहोचला आहे ते म्हणजे 6 या आकड्यावरती. आपण 65 धावांचा पाठलाग करतोय. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक. निवास आहे. सेफ हँड गोल्डन आर्म्स आहेत आज या संघाचे.
ते म्हणजे निवासचे. बॅटिंग केले, क्षेत्ररक्षण सुरेख. एक धाव येईल, धावफलक जोडली जाईल पवार सरांच्या सुंदर अक्षरात. धावफलकावरती धावफलक पोहोचते 7 आणि 7 आकडा म्हणजे आज डायमंड ढेबेवाडीकरांसाठी 7 आणि 4 आकडा लक्की आहे. ओ पुन्हा एकदा बूम 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 रोनक. चौथा यॉर्कर लेनचा चेंडू हाताळलाय. कमान आहे या गोलंदाजाची या चेंडूवरती. एवढं सोपं नाहीये यॉर्कर चेंडू हाताळणं, कारण की थोडासा 19-20 झाला तर बॅट खाली बॉल जातो आणि तिथे मोठा फटका येण्याची शक्यता असते. परंतु बूम बूम रोनक आज इम्प्रेस केलंय. ज्यावेळेस धावणी एक्सप्रेसने सुरुवात केली होती त्यावेळेस पहिल्या षटकामध्ये 9 धावा जमवल्या होत्या. गोटील संघाने सुरुवात करत असताना 8 धावा जमवलेत या षटकामध्ये अगेन्स्ट दी रोनक. चांगल्या षटकाची सांगता, कोणताही गडी बाद नाहीये, हीच स्थिती राहिली होती धावणी एक्सप्रेस संघाची. आणि त्यानंतर पुणे वरून आलेला फलंदाज निवास अगदी डेक्कन क्वीनने आला होता आणि आज पारदर्शक बॅटिंग केले. तोच निवास पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय, त्याच्याकडे चेंडू सोपवलाय. पहिलं षटक यशस्वी. ओ डाऊन द ग्राउंड, फटका चांगला आहे. रोनक त्याच्या उजव्या बाजूला धावतोय. ओहो, मिसफिल्डच्या स्वरूपात चौकार येईल. चांगला ड्राईव्ह केला होता, बॅक टू दी बॉलर खेळला होता. चेंडू जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. धावफलक पोहोचतंय 12 या आकड्यावरती. धामणी एक्सप्रेस खूप मोठी कहाणी आहे या संघाची. आदरणीय अर्जुनजी मुट्टल साहेब त्यांनी स्पॉन्सरशिप केले पूर्ण किट या संघासाठी, त्यांचं मनापासून आभार. ओ यावेळेस पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न आणि तो देखील सुरेख वाईडिश लाईन. निवास पुन्हा एकदा इम्प्रेस करतोय चौकारानंतर. पुन्हा पुनरागमन त्याचं. ओ अलॉंग द ग्राउंड फटका, खूप लांबचा पल्ला. रोनक आणि प्रकाश, चांगली फेकी सुरेख. प्रकाश गुरव लेजंड प्लेयर आणि आमचे मित्र आहेत, सगळ्यांचेच मित्र आहेत. एक हसरा चेहरा आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने पकडला चेंडू. अलॉंग द ग्राउंड होता, खूप डिफिकल्ट जातं असे चेंडू पकडणे, परंतु प्रकाश यांच्यासाठी सोपं. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये हात दाखवला जातोय, थोडासा वाईडिश घेतला जातोय. स्क्वेअर लेग. पुढचा बॉल निवास यांचा. ओ यावेळेस बॉल चांगला आहे, लाईन लेंथ योग्य. लाईन ऑफ द पिच. चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकासा काटा चेंज करतोय. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा इम्प्रेस केलंय गोलंदाज निवास यांनी. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ सीमारेषाच्या दिशेने फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं. कासा फरक पडणार नाहीये. धावफलक पुढे सरसावतोय, जाईल 15 या आकड्यावरती. अजून धावा जमवायच्या आहेत 50. ओ काठी काढले, जे दार उघडं होतं तेच दार निखळलं. अगदी मिडल स्टंप स्ट्रिक्ट केले आणि स्टंप लिटरली पाठीमागे डान्स करते आणि बोलते, डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे. द्या. कट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केले पंचांच्या जवळ. ओ विकेट आहे, विकेट आहे. थोडीशी कट राहिले, पंच वेळ घेत होते पण स्वतः फलंदाज
बाहेर जातोय शरदची चांगली खेळी. नक्कीच याला बोलतात खेळाडू वृत्ती. खरंच मन जिंकलीस तू शरद. चांगली सुरुवात करून दिली त्याने संघासाठी. इथून पुढचा प्रवास हा संघातील प्रत्येक खेळाडूचा असेल. धनाजी आलेत न्यू बॅटर, परंतु चांगली सुरुवात प्रकाश यांची. एक मोठा खेळाडू एका मोठ्या खेळाडूची विकेट घेतो त्यावेळेस एक पाहायला मजा येते. चला धनाजी दादा प्लीज जरा लवकर. डावखुरा फलंदाज जसा येतोय तसं चित्र मैदानातील बदल होते. धाव होते, धावपळ होते मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर लेगला आत घेतलाय, त्याला पॉइंटला उभा केलाय. होते मॅचला सुरुवात अगेन्स्ट दी धनाजी. पहिला बॉल या षटकातील दुसरा. ओ चांगला पहिलाच बॉल ब्लॉक केलाय. सरप्राईज डिलिव्हरी. ओ रनआउटची संधी. नक्कीच स्टंप म्हणून त्यांनी प्रकाश दादांना हिट केलंय, परंतु कसा फरक पडणार नाहीये. एक धाव येते. धाव फलक पोचलेला आहे 16 या आकड्यावरती. यावेळी देखील सुरेख चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट आलते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न भरत पवार यांचा. आणखीन एक प्रकाश यांचा सुंदर चेंडू डॉट बॉल येतोय. चांगला लेंथ वरती हाताळला यावेळेस. व पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर यावेळेस लेग ब्रेकचा वापर. 3 चेंडू सरळ रेषेमध्ये आणि नंतरचा चेंडू बाहेर काढला. याला बोलतात चतुर चालाक, चाणाक्ष गोलंदाजी. चाणक्य आहेत, लेजंड प्लेयर आहेत प्रकाश सर. ओ पुलटॉस बॉल. पुन्हा एकदा पाच सरप्राईज केले. सरप्राईज डिलिव्हरी. ओ यावेळेस रनआउटच्या स्वरूपात बाद होईल आणि नशीब पडल्यानंतर बरोबर अगदी वरती लागतोय स्टंपच्या. भरत पवार बाद होतील धावचीतच्या स्वरूपात. चला न्यू बॅटर. ओमकार यांचं आगमन झालंय मैदानाच्या आतमध्ये. खूप व्यस्त खेळाडू असतो ओमकार, परंतु आज बॅटिंग करावी लागेल. धाव फलक पोहोचला आहे 16 या आकड्यावरती. स्थिर आहे, खासा इफेक्ट दाखवलेला नाहीये मिडल ऑर्डरने गोटील संघाच्या. चांगला बॉल यावेळेस डॉट बॉल येतोय. षटकाची होते सांगता. प्रकाशांचा चांगला स्पेल. एक विकेट या षटकामध्ये त्यांनी मिळवली. एक रनआउटच्या स्वरूपात देखील संघासाठी विकेट आली. धावा जर पाहिल्या गेल्या तर 16 या आकड्यावरती स्थिर आहेत. आता मात्र 6 चेंडू 49 धावांची गरज. म्हणजे एका अर्थाने पाहिलं तर दामनी एक्सप्रेस ची गाडी एक्सप्रेस सुट्टी होती, ती थांबलेली नाही. आता विजय घेऊनच ही गाडी थांबेल. चला न्यू गोलंदाज थोडं स्पीडअप ठेवायचं आहे दादा. रोहित शेवटचं षटक. रोहितच्या पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केलंय. षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती. त्याचबरोबर कोहिनूर पाटण तालुका गणेश शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांचंच आयोजन आहे. सायन्स 1975. KGF मध्ये एक डायलॉग आहे, एल डोरॅडो, तसं सायन्स 1986. तसंच एल डोरॅडो आपला फलंदाज प्रयत्न करतोय. जे अंतर आहे ते अंतर कापण्याचा प्रयत्न करतोय. लगातार दुसरा षटकार येतोय त्याच्या बॅटमधून. धावफलक पोहोचले 28 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हुक केलाय. आहे क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या समोरून जाईल. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. चौकार. रोहित उशिरा आलाय पण संघासाठी झुंज देतोय, कारण की हार जीत हा
खेळचा भाग आहे, परंतु आपण कसं लोडलो हे खूप महत्वाचं आहे. हा मुकाबला एकतर्फा जाणार नाहीये याची उमेद घेऊन तो खेळतोय. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, परंतु राज आहेत आणि राज म्हटलं तर येस यावेळेस ते स्वतः हमराज झालेत. कॅच घेऊन मैदानाच्या बाहेर जातात. आणखीन एक येतोय मोठ्या फटका रोहितच्या बॅटमधून षटकार. धावफलक ओमकारच्या बॅटमधून षटकार येतोय. धावफलक पोचला आहे 38. 4 चेंडू खेळत आतापर्यंत ओमकारने, त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार आहे. हा देखील खूप उंच गेलाय. स्क्वेअर लेगला संधी निर्माण झाले. आणखीन कॅच ड्रॉप होतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु विकेट. धावचीच्या स्वरूपात विकेट. शेवटचा बॉल आहे. धावा जमवायच्या 26. उशीर का होईना परंतु चांगली फटकेबाजी. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. धाव कंप्लीट केली जाईल. आणि होते षटकाची या सांगता आणि विजयाचा शिल्लेदार ठरतोय तो म्हणजे धामणी एक्सप्रेस. 6 चेंडू 24 धावांची खेळी. पाठलाग करत असताना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, कारण की माहिती होतं विजयीपर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु प्रयत्न करणं सोडणार नाहीये. प्रयत्नाची परिकष्ट केली जाते म्हटलं जातं ना. प्रयत्नांती प्रयत्न करत असता वाळूतून तेल गळे, तसं प्रयत्न त्याने केलं आणि विजयाचा शिल्लेदार ठरतोय धामणी एक्सप्रेस. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. प्लीज वेलकम. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच धामणी एक्सप्रेसचा डेक्कन एक्सप्रेस राहिलेला निवास ठरतोय. प्लेअर ऑफ द मॅच प्लीज वेलकम निवास दादा.